नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी विषय सामान्य विज्ञान म्हणजेच 8वीचा जो काही भाग आहे तो सामान्य विज्ञानाचा होता. यावर्षी तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. पण बघा कृतीपत्रिका 7 म्हणजे दिवस 7 आजचा आहे. समजून घेऊया. अणूची संरचना. संदर्भ इयत्ता 8वी प्रकरण 5 अणूचे अंतरंग मध्ये हे तुम्हाला मिळून जाईल. बघा क्षमता, त्यातील काही ठराविकच घटक आहेत तुम्हाला महत्त्वाचे. बघा वैज्ञानिक शोधाबद्दल चर्चा आणि त्याचे महत्त्व समजून घेतात. 2 अणूंची संरचना स्पष्ट करतात. 3 अणूमधील विविध घटकांचे स्पष्टीकरण करतात. लक्षात घेऊया. बघा लक्षात काय घ्यायचा, पहिला धन प्रभारित आहे, त्याच्याभोवती पहिलं कवच के कवच असतं, दुसरं कवच यल कवच असतं, तिसरं कवच यम कवच असतं आणि चौथं कवच यन असतं. आणि त्यात काय असतं, प्रत्येक कवचात इलेक्ट्रॉनची संख्या असते ज्या त्या संख्येनुसार. आता हायड्रोजन घेतला तर पहिल्या कक्षेत एकच हायड्रोजन दाखवला जातो. नंतर हेलियम घेतला, हेलियमची अणूंची इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 2 आहे, मग 2 दाखवलं जातं. मग पहिली कक्षा पूर्ण होते, कारण पहिल्या ह्याच्यात कक्षेत किती सांगितलंय, 2च इलेक्ट्रॉन बसत असतात. तिसऱ्या कक्षेत किती असतात, 8. म्हणजे त्याला सूत्र आहे 2n वर्ग. त्यानुसार तुम्ही हे इलेक्ट्रॉनची संख्येचे मापन पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5, 6 ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉनची संख्या त्याच्यानुसार करू शकता. बघा इथं काय दिलं, अणूची. बघा अणूंची संरचना. केंद्रक व केंद्रकाबाहेर भाग मिळून अणू तयार होते. इथं केंद्रक दिसून येतो. केंद्रक म्हणजे धन प्रभारित असतील, कुठलाही प्रभारित असतील ते प्रभारित कण आणि बाहेरचे जे काही कवच आहेत ते मिळून काय तयार होतो, अणू बनतो. यामधील 3 प्रकारचे अणुकणांचा समावेश होतो. बघा धन प्रभारित असते, अणू जवळ असते केंद्रक. बघा केंद्रकामध्ये पहिला धन प्रभारित असते, अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकाकडे एकवटलेले असते. बघा केंद्रक हे धन प्रभारित असतं. लक्षात ठेवा, इथे दाखवलेलं सुद्धा आहे. केंद्रक हे धन प्रभारित असतं. त्याचं वस्तुमान जे आहे ते जे काही केंद्रक आहे धन प्रभारित त्यानं एकवटलेलं असतं. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवकणू कण असतात. एकत्रितपणे त्यांना न्यूक्लियॉन म्हणतात. त्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात केंद्रकामध्ये. लक्षात ठेवा, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असतात. त्यातील बघा प्रोटॉन पी स्मॉल पी न दाखवला जातो. प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धन प्रभारित अणुकण असून केंद्रकावरील धन प्रभार हा त्यांच्यातील प्रोटॉनमुळे असतो. प्रोटॉनचा निर्देश पी या संज्ञेने दाखवतात. प्रोटॉन हा केंद्रकात असणारा धन प्रभारित असतो. लक्षात ठेवा. आणि अवकणू असून केंद्रकातील धन प्रभारित हा त्यांच्यातील प्रोटॉनमुळेच असतो. म्हणजे प्रोटॉन हा धन प्रभारित असतो. आता न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा विद्युतीदृष्ट्या उदासीन असतो. अणुकण असून त्याचा निर्देशांक n या संज्ञेने दाखवला जातो किंवा असतो. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान हे 1 म्यू इतके आहे. म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतकेच न्यूट्रॉनचे वस्तुमान असते. लक्षात ठेवा. नंतर केंद्रकाबाहेरील भाग म्हणजे जो काही के कवच, एल, यम, एन कवच आहेत ते. त्याच्यामध्ये बघा कशी संरचना असते. अणूंच्या संरचनेत केंद्रका भागात प्रवहन करणारे इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे केंद्रकाच्या बाहेर जे काही तुम्हाला दिसतं के, एल, यम, एन हे कवच, ते कवच कशाचं असतं, इलेक्ट्रॉनचं असतं. आता इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित अवकणू असतात. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित असतात आणि केंद्रक जे आहे ते केंद्रक हे धन प्रभारित असतं. आणि त्याचा निर्देशांक बघा ई मायनस म्हणजे वजा या संज्ञेने दाखवतात. आणि केंद्रकामधील प्रोटॉन प्लस दाखवलं जातं. बघा ह्याच्यात दिलेलं नाही आहे. नंतर बघा प्रत्येक इलेक्ट्रॉन एक ऋण प्रभार म्हणजे ऋण 1 इलेक्ट्रॉन असतो. ई म्हणजे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानले जाते, म्हणजे अतिशय कमी मानले जाते. इलेक्ट्रॉनचे वितरण. बोर हा एक सायंटिस्ट आहे, नाहीतर बोरचा अर्थ दुसरा समजला जातो. बोर हा एक सायंटिस्ट. बोरच्या अणुपरमाणूनुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते.
अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच, त्यानंतर कवचाला दुसरे कवच म्हणतात. म्हणजे हे पहिले कवच दिलेले आहे बघा, पहिलं कवच के, दुसरं कवच यल, हे कवच. नंतर बघा म्हणतात आणि कवचाच्या क्रमांकासाठी यन ही संज्ञा दाखवली जाते. म्हणजे यन ह्या संज्ञेने दाखवली जाते. यन बरोबर 1 2 3 4 या क्रमांकानुसार कवचांना के, यल, एम, एन, ओ च्या पुढं काही अल्फाबेट असतील ह्या संज्ञेने संबोधता येते. प्रत्येक कवचातील जास्तीत जास्त 2n स्क्वेअर म्हणजे 2n वर्ग या सूत्राने मिळवलेल्या संख्येत की इलेक्ट्रॉन असू शकतात. n चे मूल्य वाढते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढते. आता बघा सराव करूया. स्वाध्याय विचारलेला आहे तुम्हाला. प्रश्न पहिला ए, रिकाम्या जागा भरा. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे डॅश डॅश आहेत. डॅश डॅश आहेत. उत्तर बघा अणुकण आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे अणुकण आहेत. नंतर बघा इलेक्ट्रॉनवर डॅश डॅश प्रभार असतो. इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार असतो. आपल्याला झालेलं सुद्धा आहे बघा, इथे दिलेलं आहे मायनस, ऋण. नंतर जोड्या जुळवा. अ गट, ब गट. पहिला बघा प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. दुसरा ऋण प्रभारी, उदासीन, धन प्रभारित. प्रोटॉन हा धन प्रभारित असतो. नंतर इलेक्ट्रॉनचा आत्ताच झाला, इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित आहे. न्यूट्रॉन हा राहिलेला घटक असेल काय, उदासीन. झालेलं सुद्धा आहे, ज्या भागामध्ये शिकलेलो आहे आपण. नंतर बघा खालील मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनचे स्वरूप व संयोजा लिहा. बघा पहिला कुठला दिलेला आहे, सोडियम. सोडियम म्हणजे Na किती दिला, 11. हे जे बघा आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि संयोजन लिहायचे आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपन काय येईल सोडियमचं, 2,8,1 म्हणजे पहिल्या कक्षेत 2 येईल, दुसऱ्या कक्षेत 8 येईल आणि राहिलेला 1 पुढच्या तिसऱ्या कक्षेत येईल. म्हणजे इथं जे काही इलेक्ट्रॉनचं दिलेलं आहे, इथं दिलेलं दाखवलेलं सुद्धा आहे बघा. सोडियमचं पहिल्या कक्षेत 2, तिसऱ्या कक्षेत 8 आणि राहिलेल्या कक्षेत 1 येईल. म्हणजे 11 बरोबर होतात. काउंट करा बघा, 1 2 राहिले किती, 8, 8 आणि 2 10 आणि 1 11. नंतर बघा म्हणजे असं लिहू शकता तुम्ही. नंतर बघा कॅल्शियम म्हणजे Cl17. आता बघा इलेक्ट्रॉनचे स्वरूपन काय येईल, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत राहिलेले 7 येतील. आणि संयोजा किती आहे, 17. नंतर बघा मॅग्नेशियम. मॅग्नेशियम 12 दिलेले आहे आणि त्याचे इलेक्ट्रॉनचे स्वरूपन म्हणजे पहिल्या कक्षेत किती येतील, 2 येतील, दुसऱ्या कक्षेत 8 येतील, 10 झाले आणि शेवटच्या कक्षेत राहिलेले 2 येतील, 12. आणि त्याची संयोजक किती आहे, 12 आहे. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. नंतर बघा Ne म्हणजे काय, बघा आकृतीमधील नावे लिहा सांगितलेलं आहे. निऑनचं दिलेलं आहे बघा. मधलं जे आहे निऑनचं त्याला काय येईल, धन प्रभारित केंद्रक येईल. नंतर दुसरी जी कक्षा आहे त्याला काय म्हणलं जातं, 2K कवच पहिली कक्षा, बरोबर. त्यात 2च इलेक्ट्रॉन दिसून येतात निऑनमध्ये, म्हणजे त्याला K कवच म्हणू शकता. आणि दुसरं जे आहे कवच ज्यात 8 असतात ते कसलं असेल, यल कवच असेल, असं लिहू शकता. बघा खालील तक्त्याची माहिती भरा. बघा इथं काय दिलेलं आहे, कक्षा क्रमांक दिलेला आहे, कक्षेचे नाव दिल्याने इलेक्ट्रॉनची संख्या लिहायची. आता इलेक्ट्रॉनच्या संख्येचे सूत्र बघा अगोदर काय आहे, सूत्र 2n वर्ग. आता बघा पहिल्या कक्षेत क्रमांक 1 दिलाय, कक्षेचे नाव K. आता बघा कक्षा क्रमांक 1 आहे म्हणून 2 गुणुले n म्हणजे 1, कक्षा क्रमांक 1 आहे, 1चा वर्ग 1च येतो, म्हणजेच 2 गुणुले 1 बरोबर 2, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या येते किती, 2 येईल. नंतर कक्षा क्रमांक 2, कक्षेचे नाव काय येईल, यल येईल. आता इथं तुम्ही इलेक्ट्रॉनची संख्या करू शकता बघा, 2 गुणुले 2चा वर्ग, दुसरी कक्षा म्हणून 2चा n वर्ग आहे म्हणजे 2चा
वर्ग 2चा वर्ग 4, 4 गुणिले 2 8 म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या 8 आली. कक्षा क्रमांक 3 यम कक्षेचे नाव आणि हे जर बघा इलेक्ट्रॉनची संख्या किती येईल. कक्षा क्रमांक किती आहे 3 म्हणजे 2 गुणिले 3चा वर्ग. आता 3चा वर्ग किती येतो 3 त्रिक 9 आणि गुणिले 2 म्हणजे 18. इलेक्ट्रॉनची संख्या किती येईल 18 येईल. आता तिसरी कक्षा बघा कक्षा क्रमांक इथं 4 द्यायचं तिथं 3 झालेलं आहे चुकून त्यांच्याकडून. इथं 4 करा आणि कक्षेचे नाव येईल n येईल. आता कक्षा क्रमांक किती आहे 4थी आहे बरोबर आहे का. म्हणजे 2 गुणिले 4चा वर्ग 4चा वर्ग 16 16 गुणिले 16 गुणिले 2 म्हणजे 32 यायला पाहिजे. इथं चुकून प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. किती येईल 32 येईल लक्षात ठेवा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. त्याचबरोबर रोजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे रोजची नोटिफिकेशन जेव्हा तुम्ही मोबाईल ऑन कराल तेव्हा ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.